घरी भाजी नाही आहे आणि पटकन काहीतरी टेस्टी आणि हेल्दी बनवायचं आहे, मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नक्की ट्राय करा. आज आपण बनवूया कमी मसाल्यामध्ये, तेही अगदी झटपट तयार होणारी स्प्राउटेड ग्रीन मूग करी. आणि त्यासोबत मी आणखीन एक रेसिपी शेअर करणार आहे, ती आहे लसुणी जिरा राईस. नक्की ट्राय करा, अतिशय सुंदर लागतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता छान स्प्राउट आलेले मी हिरवे मूग घेतलेत, छान भिजत घातले, कपड्यात बांधून ठेवले आणि स्प्राउटेड मूग तयार. इथे साहित्य दाखवते. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो आहे, 1 लसूण आहे, अर्धा 1 इंच आलं होतं, मिरची होती आणि कोथिंबीर. इथे आपण घेणार लाल तिखट, धनेपूड, त्यानंतर मी इथे घेतलेला किचन किंग मसाला. त्यासोबत इथे आपल्याला घ्यायचं आहे हळद. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ही जी आपली करी आहे ही अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होणारी करी आहे, त्यामुळे आपले मसालेही अगदी मोजकेच आहेत. आता इथे मी कांदे आणि टोमॅटो हे रफली कट करून घेतलेले आहेत. कांदे टोमॅटो कट करून झालेले आहेत. आता आपण इकडे ॲड करूया लसूण, हिरवी मिरची आणि आलं. इथे आपण करणार आहोत झटपट असं ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार. त्यासाठी मी सगळं साहित्य एकत्र मिक्सरमध्ये टाकून दिले. कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि जितकेही आपण मसाले घेतले होते ते सगळे मसाले एकत्र त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून छानसं वाटून घेऊ. आपण ही जी रेसिपी आहे मूग करी, ही आपण कुकरमध्ये बनवत आहोत. कुकरमध्ये मी सर्वप्रथम तेल घातलेलं आहे. तेलानंतर राईची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता घातला की थोडीशी कोथिंबीर घालायची, तेलामध्ये छान परतवून घ्यायची आणि डायरेक्टच त्याच परतवलेला कोथिंबीर कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये आपल्याला हे हिरवे मूग आहेत ते घालायचे आणि ते परतायचे. आणि ह्याच्यामध्ये मी हिंग पण ॲड केला आहे. मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले. ते थोडे परतलं की मग आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो मसाला ॲड करायचा आणि छान ती हिरवे मूग छान त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे, मिक्स करायचे. आता इथे 2 ते 3 मिनटं हा मसाला छान शिजू द्यायचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी आपल्या गरजेनुसार, तुम्हाला जशी क्वांटिटी हवी त्या क्वांटिटीप्रमाणे गरम पाणी ॲड करा. चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. कुकर बंद करून 3 शिट्यांमध्ये मुगाची करी शिजवून घेऊ. तयार आहे इथे आपली कमीत कमी मसाले वापरलेली झटपट अशी स्प्राउटेड ग्रीन मूग करी. चला तर मग आता आपण वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे, जी आहे लसुणी जिरा राईस. इतकं टेस्टी बनतं आणि कोणत्याही डाळीसोबत, अगदी आमटी असो, वरणाची फोडणीची डाळ असो किंवा कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही असो, सगळ्यासोबत ही लसुणी जिरा राईस तुम्ही नक्की ट्राय करा. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं खायला. मी बघितलात की मी तेलामध्ये छान जिराची फोडणी दिलेली आहे, त्यावर मस्त ठेचलेला असा भरभरून लसूण घातला आहे आणि छान अशी चिरलेली कोथिंबीर घालायची, तेलात छान परतून घ्यायची आणि जो आपला शिजवलेला भात आहे तो छान तेलात त्या परतवून छान शिजवून घ्यायचा. तुम्ही ह्या जागी कधी लेफ्ट ओव्हर राईस असेल, आपल्या रात्री उरलेला जरी भात असेल, त्यालाही तुम्ही दुसऱ्या दिवशी छान असंच जिरा आणि लसणाची फोडणी देऊन गरम करून खाऊ शकता. किंवा आपल्या ताज्या भातालासुद्धा आपण, फ्रेश बनवलेल्या भातालासुद्धा आपण सेम अशाच प्रकारे बनवून खाऊ शकतो. अशा प्रकारे इथे आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खात राहा, आनंदी राहा.